नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री शिंदे क्लासेस बारामती. तर मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण केमिस्ट्री क्लास 11th चॅप्टर 1 सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीचा पार्ट 1 बघितला. तुम्ही सगळ्यांनी तो पार्ट रिवाइज केलाच असेल. जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी पहिल्यांदा पार्ट 1 पाहावा आणि नंतर मग पार्ट 2 साठी यावं. ठीक आहे. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ओके, चल कुठलाच वेळ न वाया घालवता आपण पुढे जाऊया. तर गेल्या लेक्चरमध्ये आपण केमिस्ट्री म्हणजे काय असतं, इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक काय असतं, मॅटरचे किती प्रकारे डिव्हिजन होते, क्लासिफिकेशन होते आपण बघितलं. प्युअर सबस्टन्स मिक्सचर म्हणजे काय, एलिमेंटमध्ये किती प्रकारे क्लासिफिकेशन होतं, कंपाऊंड काय असतात, होमोजिनस मिक्सचर म्हणजे काय, हेट्रोजिनस मिक्सचर म्हणजे काय, हे सगळं आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर आज आपल्याला बाकी बघायचंय, जसं की SI युनिट काय असतं. SI युनिट म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम असतं युनिट्सचं. ते सिस्टीम युनिव्हर्सली, ते जे युनिट्स असतात ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असतात. म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं गेलात तरी तुमची लेंथ ही मीटरमध्येच मोजली जाणार आहे, मास ही केजी मध्येच मोजलं जाणार आहे, टाइम सेकंड मध्येच मोजला जाणार आहे. अशा प्रकारचे 7 फंडामेंटल युनिट्स आपण बघितलेले होते. ह्या सर्वांनी पाठ केलेच असतील असं मी सांगितलं होतं. मी इथं बघा स्टार पण केला होता. मी सांगितलेलं हे खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला ह्यातलं काही पण प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या. चलो, आज जी गोष्ट आपण डिस्कस करणार आहे ती आहे फिजिकल प्रॉपर्टी. ओके, फिजिकल प्रॉपर्टी काय असतात ते. त्याचा फिजिकल प्रॉपर्टी मध्ये पहिला पॉइंट आहे मास आणि वेट. ओके, मास आणि वेट. गेल्या लेक्चरला फिजिकल आणि केमिकल यातला फरक मी सांगितला होता. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजेच काय की ज्या आपल्याला वस्तूकडे बघून दिसतील, ठीक आहे, त्या प्रॉपर्टी ज्या असतात त्या फिजिकल प्रॉपर्टी असतात. मग त्यात आपल्या वस्तूची स्टेट येते, वस्तूचा बॉइलिंग पॉइंट येतो, मेल्टिंग पॉइंट येतो, कलर येतो, स्मेल येतो, जे आपण अनुभवू शकतो, जे आपल्याला दिसतंय त्यांना आपण म्हणतो फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, आता त्यातलं पहिलं आहे की मास आणि वेट. आता मास म्हणजे काय, तर थोडक्यात मास म्हणजे असतं वस्तुमान, मराठीत त्याला आपण म्हणतो वस्तुमान. वजन म्हणजे असतं, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो वेट. ओके, तर मास इज द मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर अ बॉडी कंटेन्स. म्हणजे एक बॉडीमध्ये किती घटक आहेत, काय आहेत, ह्या सगळ्यांचं जी काय मेजर आहे, जेवढी क्वांटिटी आहे ब्लडची, बोन्सची, काय असेल नसेल ते, त्याच जे मेजर आहे त्याला आपण काय म्हणतो तर मास असं म्हणतो. ठीक आहे. मास ऑफ द बॉडी डज नॉट व्हॅरी ॲज पोझिशन चेंजेस. म्हणजे युनिव्हर्समध्ये कुठं पण, अख्ख्या युनिव्हर्समध्ये कुठं पण मास काय राहतं, सेम राहतं. म्हणजे मास बदलत नाही. ठीक आहे, मास कुठल्याच ठिकाणी बदलणार नाहीये. मास हे कॉन्स्टंट राहतं. मास कधी न बदलणारी गोष्ट आहे. त्यामुळे मास ही काय राहते, अख्ख्या युनिव्हर्समध्ये कुठेही जावा हे मास काय राहणार आहे, सेम जाणार आहे. वेट ऑफ द बॉडी इज द रिझल्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आता आपण इयत्ता 10वी मध्ये मास आणि वेट ह्यातला फरक शिकलोय, त्यामुळे मला जास्त डिस्कस करावं लागेल असं वाटत नाही. फोर्स म्हणजेच काय असतो, वेट असतो, आणि वेटचा फॉर्म्युला आपण शिकलोय, W = mg. म्हणजे मास गुणिले अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असतं. त्यामुळं वेट हे नेहमी काय असतं, आपलं जास्त असतं. कारण वेट कोणापासून बनलंय, मास इंटू काहीतरी, मास इंटू ग्रॅव्हिटी असं बनलंय. त्यामुळे मास गुणिले काही करतोय म्हणजे ही व्हॅल्यू नेहमी जास्तच येणार. त्यामुळे वजन आपलं नेहमी जास्त असतं. मास म्हणजे वस्तुमान आपलं नेहमी काय असतं, कमी असतं. हे तुम्ही समजून घेताल. ठीक आहे, हे आपण पाहिलेलं आहे. इयत्ता 10वी मध्ये सर्व गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. वेट ऑफ द बॉडी व्हॅरीज बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑफ द अर्थ ऑफ द बॉडी व्हॅरीज. म्हणजे आपण हे पण शिकलो, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी शिकलेलो गेल्या वर्षी, की वजन आपलं जागोजागी का बदलतं, कारण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे जीची किंमत काय होते, जागोजागी बदलत राहते. ठीक आहे. आता आपण बघितलेलं पोल्सला रेडियस काय राहतो, सेंटर पासून पोल पर्यंत अंतर काय राहतं, कमी राहतं. अंतर कमी म्हणजे ग्रॅव्हिटी तिथे काय असते, जीची व्हॅल्यू काय असते तिथं जास्त असते, कारण ती इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. अंतर जास्त, इक्वेटरला काय असतं, आपलं अंतर जास्त असतं, सेंटर पासून इक्वेटर पर्यंत अंतर आहे, रेडियस काय असतो, नेहमी जास्त असतो. त्यामुळे तिथं ग्रॅव्हिटी काय असते, कमी असते. त्यामुळे वजन नेहमी आपलं इक्वेटरला कमी भरतं, पोल्सला जास्त भरतं. म्हणजे वेट काय होतं, आपलं जागोजागी बदलतंय. ही आता जी मी गोष्ट सांगितली हीच गोष्ट आहे तशी आपल्याला फिजिक्स मध्ये शिकायची आहे.
कळतंय? त्यामुळं मी आता तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये काही गोष्टी केमिस्ट्री आणि फिजिक्स या दोन्ही विषयात बरंचसं इंटरलिंकेज आहे, बरंचसं साम्य तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळं मी जे काय सांगतोय त्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत चला. ठीक आहे, जी गोष्ट खरंच महत्वाची आहे ती मी भर देऊन व्यवस्थित एक्सप्लेन करेल, पण जी गोष्ट झालेली आहे ह्याच्या आधी आपण वाचले त्या गोष्टीवर मी जास्त फोकस करणार आहे. जसं की मास आणि वेट, अख्खा फरक 4 मार्काचा क्वेश्चन होता सायन्समध्ये, मास आणि वेट ह्यातील फरक लिहा. त्यामुळे ह्या गोष्टी आपण 8वी 9वी 10वी पासून शिकतोय, 10वीला तर व्यवस्थितच शिकलोय. ठीक आहे, त्यामुळे वेट आपलं काय होतं, बदलत राहतं जागोजागी. मग वेट बदलते, त्यामुळे आपण मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणजे काय, जी जास्त बदलणार नाही, जी जास्त चेंज होणार नाही अशी प्रॉपर्टी कुठली राहते फक्त, तर ती फक्त काय राहते, मास ऑफ द बॉडी राहते. म्हणजे मास सगळीकडे काय राहते, सेम राहते. त्यामुळे मासला आपण काय म्हणतो, मोर फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणतो. त्यामुळे सगळीकडे कन्सिडर करताना आपण नेहमी, आता कुठली पण गणित तुम्ही सोडवताल केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिला असेल की मास ऑफ द ऑब्जेक्ट इज टिंब, मास ऑफ द बॉडी इज हे दिलंय, मास ऑफ द बॉल, मास ऑफ द कार, वेट ऑफ द बॉल, वेट ऑफ द कार तुम्हाला कुठंही दिसणार नाही. का? कारण वेट जागोजागी बदलणारी गोष्ट आहे, बदलते, त्यामुळे त्याला फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणायचं नाही. पण मास जे आहे, मी तुम्हाला माहिती सांगितलं, मास युनिव्हर्समध्ये काय राहतं, सगळीकडं सेम राहतं. त्यामुळे मास ही आपण फंडामेंटल प्रॉपर्टी कन्सिडर करतो. गिव्ह रिझनला जर प्रश्न आला की मास का फंडामेंटल प्रॉपर्टी कन्सिडर करायची, तर हे रिझन लिहायचे. कळतंय सर्वांना की मास सगळीकडे सेम आहे, युनिव्हर्समध्ये मास कॉन्स्टंट राहतं, बदलते काय, वेट. कारण वेट म्हणजे काय, एक फोर्स आहे जो आपलं अर्थ आपल्याला बॅलन्स करण्यासाठी लावतंय. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन बदललं, जी ची व्हॅल्यू बदलली की वेट सुद्धा आपलं बदलतं. कळतंय सर्वांना? चलो पुढचा पॉइंट आहे लेंथ. आता लांबी जर मोजायची असेल, आता लांबी आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची मोजणार आहे केमिस्ट्रीमध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय दिलंय, तर ॲटॉमिक रेडियस. आता हे शिकलोय आपण, ॲटम सर्वांना माहिती आहे, ॲटमला बाहेर असे शेल्स असतात किंवा ऑर्बिट्स असतात. मग सेंटर पासून ते बाहेरच्या ऑर्बिट पर्यंत जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक रेडियस. त्यालाच मराठीत अणु त्रिज्या असं सुद्धा म्हणतात. आता बॉन्ड लेंथ म्हणजे आपण गेल्या वेळेस बॉन्ड शिकलो की कार्बन मध्ये बाबा बॉन्ड असतो, तर ह्या बॉन्डची नक्की लांबी किती, त्याला म्हणायचं बॉन्ड लेंथ. ओके, पुढचा पॉइंट आहे वेव्हलेंथ. तर वेव्हलेंथ जास्त करून कशासाठी वापरतो आपण, साऊंड साठी वापरतो, किंवा जे वेव्हज असतात, लाईट असते. ठीक आहे, लाईट म्हणजे प्रकाश जो असतो आपला, प्रकाश किरण जे असतात आपल्या, ठीक आहे, त्या मोजण्यासाठी आपण वेव्हलेंथचा वापर करतो. म्हणजे किती लांब लाईट जातीये, किती लांब साऊंड जातोय, हे मोजण्यासाठी आपण वेव्हलेंथ हा कन्सेप्ट घेतो लक्षात मध्ये. ठीक आहे, त्यानंतर वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे सुद्धा काय असतात, एनर्जीच असते ना, एक फॉर्म ऑफ एनर्जी, लाईट पडते त्यातून बाहेर, है ना. एक्स रेज वगैरे आपण बघितले, एक्स रे किरण असतात, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स असतात, म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात. हे पण एक वेव्हचाच भाग आहेत, अँड सो ऑन. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला लेंथचा वापर करायचा आहे, लांबी मोजायची आहे. ठीक आहे, आता ह्या क्वांटिटी ज्या असतात, ॲटम आपल्या, आता ॲटम म्हणजे काय, तर सगळ्यात छोट्यातला छोटा पार्टिकल म्हणजे ॲटम. दिसत पण नाही ॲटम आपल्याला. ठीक आहे ना, मग ॲटम एवढा स्मॉल आहे, तर आता तुम्ही पट्टीमध्ये सेंटीमीटरमध्ये मोजता, त्यापेक्षा छोटं मिलीमीटर असतं, हे त्याहून छोटं आहे. त्यामुळं आपण जी काय लेंथ आहे ती खूप स्मॉल स्केलवर मोजणार आहे. कुठल्या स्केलवर मोजणार आहे, व्हेरी स्मॉल स्केलवर मोजणार आहे, कारण ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत. कळतंय? त्यामुळं आपण लेंथ वेगवेगळ्या युनिट्समध्ये मोजतो, जसं की नॅनोमीटर, पिकोमीटर. आता 1 नॅनोमीटर म्हणजे काय असतं, 1 नॅनोमीटर म्हणजे किती असतं, तर 10⁹ मीटर एवढं असतं. तर 10⁹ म्हणजे 1 काढला, 1 2 3 4 5 6 7 8 9, एका पुढे एवढे शून्य लावले, एवढे मीटर म्हणजे 1 नॅनोमीटर. ठीक आहे, 10⁻⁻9 आहे हे. ओके, -9 म्हणजे हे चुकीचं लिहिलं आपण. ठीक आहे, 10⁻⁻9 हे मोठं झालं ना, थोडं लॉजिक लावा. 10⁻ काय आहे, -9 म्हणजे 0. त्यानंतर किती आकडे द्यायचे, 1 2 3 4 5 6 7 8, आणि 9व्या ठिकाणी काय द्यायचा, 1 द्यायचा. एवढे मीटर म्हणजे हे किती छोटं झालं बघा, किती छोटं झालं हे. एवढं जे आहे ते आहे आपलं 1 नॅनोमीटर. कळतंय? हे टायपिंग करताना थोडं मिस्टेक होते, ते एडिट करता येत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा. पिकोमीटर म्हणजे काय असतं, 10⁻12 मीटर असतं. म्हणजे पॉइंट नंतर तुम्ही किती आकडे घेणार, 12 आकडे. ठीक आहे,
आपल्या 12व्या आकड्याला 1 हा आकडा असणार आहे एवढे मीटर, म्हणजे ही खूप स्मॉल साईज झाली. ठीक आहे, मी लिहून दाखवतो एक वेळ. ठीक आहे, 10⁻⁻12 म्हणजेच काय असतं तर 0.1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12व्या स्थानाला काय 1 असं लिहायचं. कळतंय सर्वांना? मग हे आहे आपलं मीटर. मग ह्यालाच काय म्हणतो आपण 10⁻⁻12 मीटर. -12 मीटर हे लक्षात ठेवायचं. ह्या ज्या क्वांटिटी मी लिहून देतोय त्या वहीमध्ये लिहायच्या आहेत आणि त्या लक्षात ठेवायच्या आहेत, कारण ह्या क्वांटिटीमध्येच आता आपण रेडियस वगैरे मोजणार आहे. गणित सोडवताना सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टींना सामोरं जायचंय. 10⁻⁻12 काय असतं हे कळलं पाहिजे, 10⁻9 काय असतं हे कळलं पाहिजे. ठीक आहे ना, त्यामुळं गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, कळतंय सर्वांना? 1 पिकोमीटर म्हणजे किती 10⁻⁻12 मीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे किती 10⁻⁻9 मीटर. कळतंय? मायनसचा अर्थ डेसिमल सिस्टीम इथं येते. कळतंय ना? पॉइंट नंतर 9 आकडे टाकायचे असतात, त्यातला शेवटचा आकडा 1 आणि त्याच्या आधीचे सगळे आकडे 0 0 0 असे असतात. कळतंय ना सर्वांना? पिकोमीटरला सुद्धा तेच, पॉइंट नंतर 12 आकडे असतात, त्यातला शेवटचा आकडा 1, त्याच्या आधीचे जे 11 आकडे ते 0. ह्याला म्हणायचं 10⁻⁻12 मीटर. ह्या संख्या, ह्या क्वांटिटीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कळतंय? मग आपण काय मोजतोय इथं तर ह्या गोष्टी, ॲटॉमिक साईज, बॉन्ड लेंथ, वेव्हलेंथ, हे सगळ्या गोष्टी मोजायच्यात. आणि ह्या गोष्टी कशा आहेत सगळ्या व्हेरी स्मॉल आहेत, खूप स्मॉल स्केलला आपण मोजतोय. त्यामुळे अंतर नेहमी किंवा लांबी नेहमी आता कशात मोजायची, नॅनोमीटर आणि पिकोमीटर मध्येच मोजायची. कळतंय सर्वांना? 1 नॅनोमीटर, नॅनो नावातच आहे. नॅनो म्हणजे काय, नॅनो म्हणजे 9, नॅनो म्हणजे 9 असतं. ओके, आपण शिकलोय ना ते नो नॅगॉन, मॅथ्स मध्ये शिकलोय. नो नॅगॉन म्हणजे ज्याला 9 साईड असतात तो नो नॅगॉन. कळतंय ना सर्वांना? कळतंय ना? परत आपल्या केमिस्ट्री मध्ये पण शिकलोय नो नेन, नो नीन, नो नाईन, है ना. 10 मेंबर अल्केन, अल्किन, अल्काईनचे शिकलो, तो आपण शिकलोय. त्यामुळे नॅनो हा शब्द 9शी संबंधित आहे. ह्याच्यावरून तुम्हाला हा आकडा लक्षात राहील. पिको हा शब्द कशी संबंधित आहे, 12 ह्या आकड्याशी संबंधित आहे. ओके, जास्त टाइम नको वाया घालवायला. चला पुढं. आता पुढचा पॉईंट आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तुम्ही शिकला, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट, त्याला व्हॉल्यूम म्हणतात. मग व्हॉल्यूम म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. एक 3 डायमेन्शनल वस्तू आहे. मला सांगा मित्रांनो, सर्कल 3 डायमेन्शन आहे का स्पियर 3 डायमेन्शन आहे? व्हेरी गुड. स्पियर म्हणजे जो फुटबॉल किंवा बॉल आपण बघतो तो सगळ्या बाजूने बघितल्यावर तुम्हाला सर्कल दिसणार आहे ना. मग ज्याला तुम्ही तिन्ही बाजूने, चारही बाजूने, कुठल्या पण बाजूने बघितलं तरी तो तुम्हाला आहे तसं दिसणार आहे. त्याला म्हणायचं 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. पण एखाद्या पेपरवर काढलेला सर्कल पेपरच्या मागच्या साईडने बघितला तर तो तुम्हाला सर्कल दिसणार आहे का? नाही. साईडने बघितला तो सर्कल दिसणार आहे का? नाही. तो वेगळा आकार थोडा दिसणार, इलॉंगेट झाल्या, लांबा झाल्यासारखं दिसेल, लांबलचक दिसेल थोडासा. दृष्टी बदलली की तो आकार बदलेल. पण बॉलचं तसं आहे का? कुठल्या बाजूने बघा, तो खालनं बघा, वरनं बघा, साईडने बघा, तो गोलच दिसणार. सगळ्या बाजूने जिथं तुम्हाला वस्तू समान दिसते, सगळ्या बाजूने जिथं वस्तू बघता येते, त्या वस्तूला म्हणायचं 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ठीक आहे, कळतंय सर्वांना? आता ह्यासाठी व्हॉल्यूम मोजण्यासाठी आपल्याकडे, आता व्हॉल्यूम आपण कशात मोजतो तर लिटर मध्ये मोजतो, सेंटीमीटर क्यूब मध्ये मोजतो, डेसिमीटर क्यूब मध्ये मोजतो, ml मध्ये मोजतो, सेंटीमीटर, म्हणजे बरेच गोष्टी आहेत ज्यात आपण व्हॉल्यूम मोजू शकतो. त्यामुळे तुम्हाला हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. पहिला धडा तुम्हाला थोडा किचकट वाटू शकतो कारण इथं पाठांतराचा विषय थोडा जास्त आहे. आणि तेच खरंय की पाठांतर आत्ता करायचं, नंतर पुढं इथून पुढं तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. ह्या बेसिक आहे, धड्याचं नावच आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. हे बेसिक आहे, हे आत्ता लक्षात ठेवा. इथून पुढचे जेवढे केवढे धडे आहेत ह्यात हे सारखं 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 येणार आहे. त्यामुळे आत्ताच गोष्टी पक्क्या करत चला. कळतंय सर्वांना मी काय म्हणतोय? चलो आता हे पाठ करायचं. 1 लिटर म्हणजे किती ml असतं हे आपल्याला माहिती आहे. 1 लिटर म्हणजे 1000 ml असतं. म्हणजेच किती असतं, 1 डेसिमीटर क्यूब असतं. म्हणजेच किती सेंटीमीटर क्यूब असतं तर 1000 सेंटीमीटर क्यूब असतं. म्हणजे 1 लिटरची व्हॅल्यू 1 डेसिमीटर क्यूबच्या बरोबर असते. 1 लिटर म्हणजेच किती तर 1000 ml असतं आणि 1 लिटर म्हणजेच किती तर 1000 सेंटीमीटर क्यूब असतं. कळतंय सर्वांना? 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती तर 10 गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर, हे तर आपल्याला माहितीच आहे. मग त्यात काय जास्त वाद घालण्यात, शिकण्यात जास्त
अर्थ नाही. आपण सेंटीमीटर मीटर ह्या गोष्टी तर लहानपणापासून शिकत आलोय. तुमच्यासाठी आता नवीन फक्त माझ्यामध्ये डेसिमीटरच असावं हे पण झालंय आपलं, पण हे कन्व्हर्जन तुम्हाला जमलं पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ही खास करून 1 लिटर म्हणजे किती डेसिमीटर क्यूब असतं, 1 लिटर म्हणजे किती ml असतं, 1 लिटर म्हणजे किती सेंटीमीटर क्यूब असतं, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कळतंय सर्वांना? नक्की कळतंय? ओके, चलो जाऊया आपण पुढं. ठीक आहे. आता 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे तुम्हाला माहिती 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर जर केलं तर 1000 सेंटीमीटर क्यूब मिळतं. ठीक आहे. आता SI युनिट ऑफ व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम आपण जास्ती करून कशात मोजतो? मीटर क्यूब मध्ये मोजतो. ठीक आहे. कशात मोजतो? मीटर क्यूब मध्ये मोजतो. एवढं लक्षात ठेवायचं. मग आता बघा इथं काय दिलंय? सेंटीमीटर क्यूब दिलंय. तुमचं आता ठीक आहे, सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं मला मीटर क्यूब मध्ये ह्याची किंमत काय असणार. ठीक आहे. 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती मीटर क्यूब हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा सगळ्यांनी. ओके, व्यवस्थित सोडवायचंय. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतं? 100 सेंटीमीटर असतं. मग तुम्हाला काय काढायचंय? फक्त 10 सेंटीमीटरची व्हॅल्यू काढायची. मग 10 सेंटीमीटर बरोबर किती असेल? एक्स तिरकस गुणाकार करायचा. ठीक आहे. हे ह्याला इज इक्वल टू 100 एक्स. एक्सची व्हॅल्यू काय येणार? 10 भागिले 100. शून्याला शून्य कटला. एक्स बरोबर 0.1 मीटर. कळतंय? मग हे 0.1 मीटर म्हणजे 1000 मीटर क्यूब. ठीक आहे. म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब बरोबर काय असणार? आता हे 10 सेंटीमीटरची किंमत म्हणजे मीटरमध्ये किती येणार? 0.1 मीटर गुणिले 0.1 मीटर गुणिले 0.1 मीटर म्हणजेच हे किती झालं? 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे आता हे किती पॉईंट झाले? 1 2 3 पॉईंट झाले. म्हणजे ह्यालाच मी कसं लिहू शकतो? 10⁻³ मीटर क्यूब. कळतंय सर्वांना? तुम्ही कमेंट करायच्या आधीच मी उत्तर सांगितलं. कळतंय का? त्यामुळे हे असं लक्षात ठेवा. कन्व्हर्जन मित्रांनो जमले पाहिजे. जर तुम्हाला कन्व्हर्जन येत नसतील, मीटरचं सेंटीमीटर करणं, किलोमीटर पासून मीटर करणं, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीत ह्या आधी शिकून घ्या. पुढं प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. जोपर्यंत मला जमतंय, वेळ कमी आहे म्हणजे वेळ जातोय सुरुवातीला मी एक्सप्लेन करतोय त्यावेळेस, पण आत्ताच गोष्टी समजून घ्या. आणि मी जेवढं सांगतोय तुम्ही तेवढं करा, फक्त इमानदारीने करा. ठीक आहे ना? ऑनलाईन मध्ये आता मी तुमच्या घरी येणार नाही बघायला की करताय का नाही करताय. हे तुमची आता मोठं झालोय आपण. ठीक आहे ना? त्यामुळे स्वतःशी एक टार्गेट ठेवा की ह्या गोष्टी आपल्याला लक्षात पाहिजे, ह्या गोष्टी पाठ पाहिजे. ओके, मग हे स्टार केलेली गोष्ट लक्षात ठेवा. हे मी काढून दिले तुम्हाला. मीटर क्यूब 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती मीटर क्यूब ते पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे नंतर आहे डेन्सिटी. आता डेन्सिटी म्हणजे काय? वस्तूची घनता असते. फॉर्म्युला तर तुम्हाला माहितीच आहे. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम असतं. इथे दिले मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे वस्तुमान भागिले व्हॉल्यूम आपण शिकलोय. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम हे आपण शिकलेलो आहे. ह्यात काय डिस्कस करण्यात पॉईंट नाहीये. यात 8वी मध्येच ह्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. ओके, आता पुढचा पॉईंट आहे टेम्परेचर, तापमान. ओके, तापमान आता आपल्याला मोजायचं असतं. आता तापमान का मोजतो आपण? तर तापमानामुळे काय कळतं? तर हॉटनेस आणि कोल्डनेस ऑफ ऑब्जेक्ट कळतं. म्हणजे एखादी वस्तू गरम आहे का गार आहे हे आपल्याला कळून येतं. आता तापमान आपण 3 युनिट्स मध्ये मोजतो. पहिलं काय आहे? डिग्री सेल्सिअस. दुसरं काय आहे? डिग्री फॅरनहाइट. आणि तिसरं काय आहे? केल्विन आहे. कळतंय सर्वांना? सेल्सिअस, फॅरनहाइट, केल्विन अशा 3 युनिट्स मध्ये आपण तापमान मोजतो. पण SI युनिट इंटरनॅशनली आपण कुठलं तापमान वापरतो किंवा कुठलं युनिट वापरतो? तर केल्विन मध्ये मोजलं गेलेलं तापमान वापरतो. केल्विन हे युनिट वापरतोय. त्यामुळे SI युनिट जर विचारलं तर लिहायचं केल्विन. आणि तापमान आपण किती युनिट्स मध्ये मोजतो? तर 3, सेल्सिअस, फॅरनहाइट, केल्विन. पण SI युनिट जर विचारलं तर लिहायचं फक्त केल्विन. कळतंय सर्वांना? कोणाला काय अडचण येतपर्यंत? तर हे 2 फॉर्म्युले आहेत राजांनो, एवढे फक्त पाठ करा. फॅरनहाइटचं सेल्सिअस आणि सेल्सिअसचं फॅरनहाइट करायचं असेल तर हा पहिला फॉर्म्युला. केल्विनचं सेल्सिअस आणि सेल्सिअसचं केल्विन करायचं असेल तर हा दुसरा फॉर्म्युला. सिंपल. आता आपण म्हणतो मला 104 ताप होता. तर 104 ताप होता बाबा, पण 104 ताप नक्की कशात होता? सेल्सिअस होता का फॅरनहाइट होता? तर कॉमन सेन्स वापरायचं राजा लोकांनो. 100 डिग्रीला पाणी उकळतं. 104 म्हणजे पाण्यात आपण उकळत्या पाण्यात हात घालू शकतो का? मग तुमचं शरीर एवढं तापतं का उकळत्या पाण्याच्या वर 4 डिग्री? म्हणजे ते साहजिकच आपला तापमान सेल्सिअस मध्ये तर नसणार आहे, कारण 100 डिग्री सेल्सिअसला तर पाणी उकळतंय.
पाणी उकळतं किती भयानक उकळतं, पाणी अंगावर पडलं तर अंग भाजून निघतं, एवढं थोडी आपलं अंग गरम होतं ना, नाही होत. त्यामुळे हे तापमान कशात असतं आपलं, फॅरनाईट मध्ये असतं. मग चला काढू आपण तुमच्यासाठी. चला, फॅरनाईट मध्ये किती दिलंय आपलं, 104 दिलंय. 9/5 आपल्याला कशात काढायचंय, डिग्री सेल्सिअस काढायचंय की नक्की 104 फॅरनाईट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस ताप आलता बाबा आपल्याला. तर बघा आता इकडचं, आता हे पहिल्यांदा इकडं 32 काय आहे, मायनस आहे, पलीकडे गेला तर काय होणार 32, सॉरी इकडं प्लस आहे, पलीकडे गेला तर काय होणार मायनस होणार. 9/5 गुणिले डिग्री सेल्सिअस. ओके, आता इथून सरळ सरळ डिग्री सेल्सिअस एका बाजूला घेऊया. आता 104 - 32, आता 9/5 होतं, पलीकडे गेल्यावर काय होणार 5/9 होणार, 5/9 होणार. एवढं तर कळतंय. मग डिग्री सेल्सिअस एका बाजूला आलं. आता हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताल, ठीक आहे, हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताल तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. ठीक आहे, किती येणार ब्रॅकेटमध्ये सरळ सरळ, तर 72 × 5/9. 9च्या पाड्यात 72 आहे का, येतो का 9चा पाडा, पाठ आहे का नाही. बघा बघा किती कॅल्क्युलेशन होतंय बघा. हे तुमचं होमवर्क आहे. ठीक आहे, कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं हे उत्तर किती येते, किती डिग्री सेल्सिअस ताप. 104 डिग्री फॅरनाईट असं टाईप करायचं. ठीक आहे सगळ्यांनी, 104 डिग्री फॅरनाईट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस असतात हे उत्तर लिहा आणि मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, जमल एवढं तरी. आता अर्ध कॅल्क्युलेशन तर मी केलंय, एवढं मी तुमच्यासाठी ठेवतोय. कळतंय ना, सिंपल आहे, बेसिक आपलं भागाकार करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. जे उत्तर येईल ते मला तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे. कळतंय, नक्की कळलं सगळ्यांना. ओके, हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा सगळे. चलो पुढं, आणि असंच घरी प्रॅक्टिस करा. आता तुमचं केल्विन सेल्सिअस मध्ये जे येईल ते सेल्सिअसचं केल्विन मध्ये काढा किती आहे, म्हणजे तुम्हाला एकच तापमान 104 डिग्री फॅरनाईट मध्ये पण मिळालं, सेल्सिअस मध्ये पण मिळालं, आणि हेच सेल्सिअसची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यात टाकायची. हे निघाली, ह्यात 273.15 ऍड करायचं. तुमचं जे तापमान येईल ते कशात येणार आहे, केल्विन मध्ये येणार आहे. कळतंय. मग मला कमेंट सेक्शन मध्ये 104 फॅरनाईट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती केल्विन हे व्यवस्थित टाईप करून पाठवा. ठीक आहे, सगळे विद्यार्थी जेवढे केवढे बघतायत सगळ्यांच्या कमेंट मला आलं पाहिजे. ठीक आहे, आळस करू नका मित्रांनो. ठीक आहे, ह्या गोष्टीच तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिसच तुम्हाला तुमचे मार्क देतील. प्रॅक्टिसच नॉलेज देत आहे आपल्याला. नुसतं बघून आपण काय न्यूटन वगैरेची पोरं नाही आहेत की बघितलं की कळलं बाबा आपल्याला. सुपरमॅन बिपरमॅन नाही आहे आपण. सगळ्या गोष्टी आपल्याला लिहाव्या लागणार आहेत, सॉल्व्ह केल्याशिवाय कळणार नाहीये. 100 डिग्रीचं काढा, मी तुमच्यासाठी होमवर्क देतो. चला, 104चं पहिल्यांदा काढताल तुम्ही. 104 फॅरनाईट म्हणजे किती सेल्सिअस, किती 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनाईट असतात, किती केल्विन असतात हे काढा. ठीक आहे, किती फॅरनाईट किती केल्विन, इथं किती सेल्सिअस किती केल्विन असतं. परत नंतर 37 डिग्री सेल्सिअस आपल्या बॉडीचं टेम्परेचर म्हणजे किती फॅरनाईट आहे किती केल्विन आहे हे काढा. आणि चौथं अजून एक की 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनाईट आणि किती केल्विन. एवढ्या 4 गोष्टी फक्त होमवर्क सर्वांनी करायचा आहे. कळतंय. आणि हा होमवर्क जेव्हा होईल तेव्हा हा होमवर्क सुद्धा तुम्ही कुठे टाकायचा आहे, आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये टाकायचा आहे. कळतंय सर्वांना. गुगल वगैरे वापरायचं नाही, ChatGPT गुगल वापरायचं नाहीये. एक्झामच्या वेळेस ऑफलाईन आहे. ठीक आहे ना, एक्झाम तुम्हाला लिहायचंय सगळ्या गोष्टी. ChatGPT मदतीला नाही येणार त्यावेळेस, मोबाईल वगैरे काय नसतं जवळ. त्यामुळे हे सोडवा, वहीमध्ये सोडवा. हे होमवर्क आहे तो कम्प्लीट करा. ठीक आहे, चला पुढे लॉज ऑफ केमिस्ट्री. आता बेसिक गोष्टी आहेत काय काय लक्षात ठेवा. पहिला लॉ काय म्हणतो, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आता हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, द एलिमेंट्स कंबाईन विथ इच अदर टू फॉर्म कंपाऊंड्स. हे आपण पहिल्या पार्टमध्ये सुद्धा बघितलंय. किंवा 2 किंवा जास्त एलिमेंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होतात, कंपाऊंड तयार होतात. ह्यालाच म्हणायचं लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आता कॉम्बिनेशन व्हायला तुम्हाला माहिती कमीत कमी गोष्टी किती पाहिजे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. 2 किंवा त्यापेक्षा जास्त वस्तू जेव्हा एकत्र येतात तेव्हाच कॉम्बिनेशन तयार होतं. ठीक आहे, मग इथं कोणाचं कॉम्बिनेशन बनतंय, एलिमेंट्सचं कॉम्बिनेशन बनतंय. एलिमेंट्स 2 किंवा त्यापेक्षा जास्त काय होत आहेत, कंबाईन, आणि काय तयार करतायत, कंपाऊंड तयार करतायत. ह्यालाच म्हणायचं लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. पुढचा लॉ बघा, ह्यात काय हरकत नसेलच मला वाटतं, सिंपल आहे. नंतर आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ठीक आहे, मास कधी पण तयार होत नाही
मास कधी पण उद्ध्वस्त होत नाही. मास हे मी नाही काय राहतं नेहमी सेमच राहतं. म्हणजे टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट हा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. ज्या गोष्टी समजावण्याला एक आहे मी तिथं भर देतोय, पण जिथं काही नाही समजावण्याला एक तिथं मी जास्त भर देत नाहीये. तुम्हाला एवढ्या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवायची की टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. आता रिएक्टंट काय असतात, प्रोडक्ट काय असतात हे आपलं 10वीला झालेलं आहे. रिएक्टंट म्हणजे जे केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात का तयार होतात, बोला लवकर, भाग घेतात का तयार होतात, जे केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात त्यांना काय म्हणायचं, रिएक्टंट. जे केमिकल रिएक्शन मध्ये तयार होत आहेत त्यांना काय म्हणायचं, प्रोडक्ट असं म्हणायचं. कळतंय सर्वांना. हे तयार होणारे, हे भाग घेणारे, द सबस्टन्सेस दॅट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन त्याला म्हणतो रिएक्टंट्स. द सबस्टन्सेस विच आर फॉर्म्ड आफ्टर अ केमिकल रिएक्शन आर कॉल्ड एज प्रोडक्ट्स. तयार होणारे प्रोडक्ट, भाग घेणारे रिएक्टंट. ओके. रिएक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास काय राहतं, सेम. ह्यालाच म्हणायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. चलो पुढे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. ठीक आहे. आता लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये बघा दिसतंय तुम्हाला, a given compound always contains exactly the same proportion of elements by its weight. ओके. हे स्टेटमेंट आहे, हे आहे तसं पाठ करा सर्वांनी. ते काय म्हणतात, कुठलाही कंपाऊंड जर दिलेला असेल तर त्यामध्ये जे घटक असतात, ज्या घटकांचं कंपाऊंड आता एलिमेंट पासून बनलंय तुम्हाला तर सांगितलं, मग कंपाऊंड बनताना एलिमेंट्स एका फिक्स्ड प्रपोर्शन मध्ये येतात. ठीक आहे. रेशिओ मध्ये कंबाईन होतात. 100 ग्रॅम हा एलिमेंट आला, 200 ग्राम त्या एलिमेंट वर कंबाईन झाला बाय वेट. ठीक आहे. म्हणजे प्रपोर्शन एका वेगळ्या प्रपोर्शन मध्ये ते एकत्र येतात फिक्स प्रपोर्शन मध्ये आणि कंपाऊंड तयार करतात आपला. जसं की H2O चं उदाहरण घ्या. H2O मध्ये आता हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत. ऑक्सिजन किती आहेत, मग हे 2:1 प्रपोर्शन मध्ये आलेत बाबा. 2 ॲटम हायड्रोजनचे आले, 1 ॲटम ऑक्सिजनचा आला. आता हे बाय ॲटम मी सांगतोय, रेशिओ बाय विथ रिस्पेक्ट टू ॲटम सांगतोय. हे काय म्हणतात, रेशिओ विथ रिस्पेक्ट टू वेट म्हणतात. वजनाच्या म्हणजे वजनाचं ह्यांचं जे प्रपोर्शन असेल ते जे असेल ते नेहमी काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. हे मी तुमच्या समजूतीसाठी सांगितलं. ठीक आहे. उदाहरण हे ॲटम बेसिसवर रेशिओ काढला मी, इथं बाय वेट सांगितले. रेशिओ कुठल्या बेसिसवर, वेट बेसिसवर. ठीक आहे. ह्यांचं प्रपोर्शन काय राहतं, नेहमी सेम राहतं. जसं की तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघत असाल, पुस्तकामध्ये तुम्हाला दिसत असेल की क्युप्रिक कार्बोनेटचा एक टेबल दिलाय. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शनच्या खाली एक बघा टेबल दिलेला दिसतोय क्युप्रिक कार्बोनेटचा. तर त्यात तुम्हाला दिसतंय की नॅचरल सॅम्पल एक दिलाय आणि एक सिंथेटिक सॅम्पल दिलंय. नॅचरल सॅम्पल मध्ये पर्सेंट ऑफ कॉपर किती आहे, 51.35%. सिंथेटिक मध्ये पण तेवढंच आहे, 51.35%. ऑक्सिजनचं प्रमाण बघा, नॅचरल मध्ये आणि सिंथेटिक मध्ये दोघांमध्ये काय आहे, सेमच आहे, 38.91%. आणि पर्सेंट ऑफ कार्बन जे आहे ते पण काय आहे, दोनामध्ये सेमच आहे, 9.74 एवढं आहे. कळतंय. म्हणजे नॅचरली बनवलेलं सॅम्पल आणि लॅबमध्ये म्हणजे सिंथेटिकली बनवलेलं जे सॅम्पल आहे क्युप्रिक कार्बोनेटचं, त्यामध्ये सगळे जे प्रपोर्शन राहतात प्रत्येकाचं बघा पर्सेंट काय आहे, सेम आहे. कॉपरचं वर खाली दोन्ही बाजूला सेम आहे, नॅचरल सिंथेटिक मध्ये ऑक्सिजन पण सेम आहे, कार्बन पण सेम आहे. ह्याला म्हणायचं लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. म्हणजे कुठलंही कंपाऊंड असेल त्यामध्ये एलिमेंटचं जे काय प्रपोर्शन असतं बाय वेट ते काय राहतं, नेहमी सेमच राहतं. कळतंय. हा आहे आपला लॉ. चलो पुढचा लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. आता मित्रांनो हे लॉ आपल्याला पुढे पण शिकायचे. ठीक आहे. वारंवार ह्या लॉचा उल्लेख होणार आहे, त्यामुळे हळूहळू ह्या गोष्टी कळणार आहेत. कळतंय ना तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. त्यामुळे मी म्हणतोय जेवढं मी सांगतोय तेवढंच आत्ता पाठ करा. एकदा तुम्हाला स्टेटमेंट कळलं, वारंवार तुम्ही रिव्हिजन केली की तुम्हाला आपल्या गोष्टी उमगत जाणार आहेत. जसं जसं प्रकार समोर येणार आहेत, केमिकल्स काय असतात बाबा, फॉर्म्युले काय असतात, बायोवेट काय असतं, बायोमास काय असतं, ह्या गोष्टी हळूहळू कळतील. तसं तसंच तुम्हाला ह्या गोष्टी कळणार आहेत. एकदम कळल एवढी सोपी केमिस्ट्री नसते. कळतंय ना. हळूहळूच गोष्टी कळतात आणि त्या लक्ष दिल्यावरच कळते. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे ना. आता लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. तर मल्टिपल प्रपोर्शन म्हणजे काय, तर जेव्हा 2 एलिमेंट्स असतात, 2 एलिमेंट्स ए आणि बी एकत्र येऊन एक किंवा त्यापेक्षा जास्त कंपाऊंड तयार करत असतील, तर द मासेस ऑफ एलिमेंट बी दॅट कंबाईन विथ गिवन मास ऑफ ए आर ऑलवेज इन द रेशिओ ऑफ स्मॉल होल नंबर. मग जेव्हा हे ए आणि बी एकत्र येतात तेव्हा हे ए आणि बी जे आहेत ते त्यांचं रेशिओ किंवा ते त्यांचं प्रपोर्शन एका स्मॉल होल नंबर मध्येच बनवतात. जसं की
2 मासेस ऑफ ऑक्सिजन त्यांनी दिले. जसं की उदाहरण बघा, 2 मासेस ऑफ ऑक्सिजन पहिल्यांदा दिले. उदाहरण त्यांनी काय दिले, पहिलं उदाहरण वॉटरचं दिले. आता वॉटर कधी बनतं, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतं, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं, आपलं वॉटर तयार होतं असं ते म्हणतात. कळतंय ना सर्वांना. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आल्यावर वॉटर तयार होतात. आता ते काय म्हणतात, 2 मासेस ऑफ ऑक्सिजन 6 ग्राम अँड 32 ग्राम which combine with fixed mass of hydrogen 2 gram are in the ratio of small whole numbers that is 1:2. ओके, आता नीट लक्ष द्या. ही एक रिॲक्शन झाली, ठीक आहे. आणि दुसरी रिॲक्शन काय झाली, ह्याला आपण एका बाजूला घेऊया. दुसरी रिॲक्शन मी येलो पेनने लिहितो की हायड्रोजन आणि वॉटरच आहेत, सॉरी हायड्रोजन प्लस ऑक्सिजनच आहे, ठीक आहे. हायड्रोजन प्लस ऑक्सिजनच, आणि हे एकत्र येऊन काय तयार करतायत तर H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड तयार करतात. काय तयार करतात, हे हायड्रोजन पेरॉक्साईड तयार करतात. तर आता तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनचं काय असतं, हायड्रोजन आपण H2 ने लिहितो, ऑक्सिजन आपण कशाने लिहितो, O2 नेच लिहितो. इथं काय तयार होतोय, H2O तयार होतोय. ह्यालाच जर आपण बॅलन्स केला तर हा काय होणार आहे, 2, ठीक आहे. असं रिॲक्शन आपली बॅलन्स होणार आहे. हेच आपण काय होणार आहे, H2O2 असं होणार आहे. तर हायड्रोजनचं जे वजन आहे, ठीक आहे मित्रांनो, ते किती घेतलंय आपण, हायड्रोजन मध्ये 2 ग्रॅमच असतं. पहिल्यांदा H2च आहे ना, हे बॅलन्स केल्यानंतर हा 2 आलाय, पण पहिल्यांदा किती घेतलंय, 2 ग्रामच घेतलंय आपण. ऑक्सिजनचं काय आहे, 16 ग्राम, ठीक आहे. ऑक्सिजनचं तुम्हाला माहिती आहे, ऑक्सिजनचं जे मॉलिक्युलर वेट असतं, ॲटॉमिक वेट असतं, ते काय असतं, 16 ग्राम एवढं असतं. हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं, 18 ग्राम ऑफ वॉटर तयार होते. किती ग्राम वॉटर तयार होते, 18 ग्राम तयार होते. ह्याच्यावरनं 2 गोष्टी आपल्याला कळतात, हे 2 ग्राम होतं, हे 16 ग्रॅम होतं. हे किती तयार झाले, 18 ग्रॅम. आता ह्या दोघांची जर ऍडिशन केली, 16 ग्रॅम प्लस 2 ग्रॅम किती तयार होते, 18 ग्रॅम तयार होते ह्या साईडला सुद्धा, आणि 18 ग्रॅम सुद्धा ह्या साईडला. म्हणजे टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. सांगा कुठला लॉ, टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. कुठला लॉ मित्रांनो, आठवला का, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. दिसलं उदाहरण, मग अशी काय म्हणत होतं त्याचा अर्थ कळला का, की हळूहळू गोष्टी कळत जाणार आहेत. सेम हिथं लक्ष द्या. आता इथं काय होतंय, 2 मॉलिक्युल हायड्रोजनचे, 2 ॲटम हायड्रोजनचे, म्हणजे हे 2 ग्राम झालं. हे किती ग्राम होतंय आपलं, 32 ग्राम होतंय. हे किती ग्राम होतंय, 32 ग्राम घेतो आपण. ऑक्सिजन 32 ग्राम रिॲक्ट करतो हायड्रोजन पेरॉक्साईड तयार करण्यासाठी, आणि किती ग्राम हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतो, 34 ग्राम तयार होतो. 32 अधिक 2 किती, 34 ग्राम ह्या साईडला आहे, 34 ग्रॅम त्या साईडला आहे. म्हणजे दोन्ही साईडला रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं मास काय आहे, सेम आहे. ह्यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. कळतंय. मग इथं मी तुम्हाला 2 लॉ शिकवले. आता ते काय म्हणतात, आता हा लॉ राहिला ना आपला, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन मध्ये. आता ते काय म्हणतात, जो आपण प्रोडक्ट एलिमेंट ए घेतलाय, दुसरा काय एलिमेंट बी म्हणजे आपला ऑक्सिजन आहे, एलिमेंट ए काय हायड्रोजन आहे. तर ते म्हणतात की जो आपला मास ऑफ एलिमेंट बी आहे, बीचं जे मास आहे ते नेहमी काय राहणार आहे, एच्याच होल नंबर रेशिओज मध्ये राहणार आहे. म्हणजे आता ए किती घेतला, 2 भागिले आपण समजा 16/32 ते म्हणतात, 16/32 असं म्हणतात. पहिल्यांदा बघा, ऑक्सिजन हिथं किती ग्रॅम आहे, 16 ग्रॅम आहे. हिथं ऑक्सिजन किती ग्रॅम आहे, हिथं ऑक्सिजन काय आहे, 16 ग्रॅम आहे. दिसतंय ना सर्वांना, थोडं गिचमिट काला झालाय, समजून घेताल. हिथं ऑक्सिजन किती ग्रॅम आहे, 32 ग्रॅम आहे. मग 16 ग्रॅम पहिल्या रिएक्शन मध्ये, 32 ग्रॅम दुसऱ्या रिएक्शन मध्ये. दोन्ही रिएक्शन सेम आहेत. दोनामध्ये आपण हायड्रोजनच घेतलाय. दोनामध्ये हायड्रोजन, हिथं सुद्धा किती ग्रॅम रिॲक्ट होतोय, 2 ग्रॅमच. हिथं सुद्धा किती ग्रॅम रिॲक्ट होतोय, 2 ग्रॅमच. म्हणजे हायड्रोजनचं रेशिओ तर सेम आहे, बदलते कुणाचं रेशिओ, ऑक्सिजनचं. तर हे रेशिओ किती येणार, 16 × 16, 16×2 32. म्हणजे ऑक्सिजन कुठल्या रेशिओ मध्ये कंबाईन होतोय, तर 1:2 ह्या रेशिओ मध्ये कंबाईन होतोय. आणि हे रेशिओ काय आहेत, स्मॉल होल नंबर आहेत. होल नंबर तुम्ही मॅथ्स मध्ये शिकलाय ना. मग ऑक्सिजन जेव्हा हायड्रोजन, सेम हायड्रोजन काय बदलला नाही, हायड्रोजन हा हायड्रोजन पण तोच आहे, ह्याला पण हायड्रोजनच म्हणतात. हा पण 2 ग्रॅम आहे, हा पण 2 ग्रॅम आहे. पण ह्या 2 ग्रॅम वर रिॲक्ट करताना हा किती रिॲक्ट करतोय, 16 ग्रॅम. जेव्हा हा 16 ग्रॅम रिॲक्ट करतोय तेव्हा वॉटर तयार होतोय, आणि जेव्हा 32 ग्रॅम रिॲक्ट करतोय तेव्हा H2O2 तयार होतोय. हा पण ऑक्सिजन आहे, हा पण ऑक्सिजनच आहे. मग 16 ग्रॅम ऑक्सिजन आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन ह्यांचा रेशिओ जर केला तर तो एक स्मॉल होल नंबर आपल्याला बघायला मिळतो, आणि तो काय 1:2 एवढा आहे. कळतंय सर्वांना.
हे नसेल कळलं तर पुढची रिॲक्शन तर आहेच, एक नाही कळलं तर दुसरी पद्धत आहे. चलो पुढची रिॲक्शन काय म्हणतात ते, 2 masses of oxygen 16 ग्रॅम and 32 ग्रॅम combine with fixed mass of nitrogen. आता नीट आहे का, मग अशी काय होतं, 2 masses of oxygen, एक होतं 16 ग्राम, एक होतं 32 ग्रॅम, कंबाईन विथ फिक्स मास ऑफ हायड्रोजन. इकडं काय होतं, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्ज राईज टू H2O. इकडं काय होतं, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्ज राईज टू H2O2. आता ते बॅलन्सिंग वगैरे विषय थोडा बाजूला ठेवा. इथं 2 ग्रॅमच होता, इथं पण 2 ग्रॅमच होता, म्हणजे हायड्रोजनचं प्रपोर्शन काय होतं, फिक्स होतं. हायड्रोजनचं मास काय होतं, फिक्स. बदललंय कोणाचं मास, इकडं ऑक्सिजन 16 ग्रॅम रिॲक्ट करतोय, इकडं ऑक्सिजन किती ग्रॅम रिॲक्ट करतोय, 32 ग्रॅम रिॲक्ट करतोय. 16 ग्रॅम रिॲक्ट झाल्यावर काय तयार होतंय, वॉटर. 32 ग्रॅम रिॲक्ट झाल्यावर काय तयार होतंय, पेरॉक्साईड तयार होतंय, हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतंय. हायड्रोजन सेमच आहे, ऑक्सिजनचा मास आपण वाढवतोय त्यावेळेस पदार्थ पण काय होत आहेत आपले, बदलतायत. मग ह्याच ज्या एलिमेंट आपला हा ए, ह्याला ए समजा, ह्याला बी समजा, ह्याला ए समजा, ह्याला बी समजा, ह्या बीजचं जे मासचं रेशिओ आहे, इथं किती 16 ग्रॅम, इथं किती 32 ग्राम, हे नेहमी काय राहणार, स्मॉल होल नंबरचे रेशिओ मध्येच राहणार आहे. तसंच दुसरं उदाहरण बघा, ते काय म्हणतात, फिक्स मास ऑफ नायट्रोजन. पुस्तकात दिलंय उदाहरण, नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येतात तर काय तयार होतात, नायट्रिक ऑक्साईड तयार करता येते. ठीक आहे, नायट्रिक ऑक्साईड तयार होतं इथं. आणि तिसरं पुढची रिॲक्शन काय, नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन काय तयार करतात, नायट्रोजन डायऑक्साईड तयार करतात, कळतंय, NO2 तयार करतायत. ओके, मग इथं नायट्रोजन किती ग्रॅम घेतलाय, 14 ग्रॅम, इथं पण किती ग्रॅम घेतलाय, 14 ग्रॅम. ऑक्सिजन इथं किती ग्रॅम घेतलाय, 16 ग्रॅम. जेव्हा 14 ग्रॅम नायट्रोजन 16 ग्रॅम ऑक्सिजन बर रिॲक्ट होतो तेव्हा नायट्रिक ऑक्साईड तयार होतोय. पण हाच 14 ग्रॅम नायट्रोजन जेव्हा 32 ग्रॅम ऑक्सिजन बर रिॲक्ट करतो तेव्हा नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतंय. फिक्स काय आहे आपलं, नायट्रोजन. बदलतंय कोणाचा रेशिओ, ऑक्सिजनचा. इथं ऑक्सिजन किती ग्रॅम, 16, इथं किती ग्रॅम, 32. रेशिओ किती येणार, 1:2. म्हणजे जो एलिमेंट बी आहे आपला, जेव्हा तो फिक्स एलिमेंट, फिक्स मास ऑफ एलिमेंट नायट्रोजन किंवा वर हायड्रोजन बर रिॲक्ट करतोय तेव्हा तो जो रेशिओ येतोय त्यांचा बाय मास किंवा बाय वेट जो रेशिओ येतोय तो काय येणार, नेहमी स्मॉल होल नंबरच्या फॉर्म मध्येच येणार. 16:32 1:2 फॉर्म मध्ये आलेला तुम्हाला बघायला मिळतोय. कळतंय सर्वांना, कुणाला काय अडचण आहे का ह्यामध्ये. त्यांनी अजून एक खालच्या लाईनला उदाहरण दिलंय. ठीक आहे, हे मी रफ करतो. खालच्या लाईन मध्ये त्यांनी पुस्तकात तुम्ही बघू शकता अजून एक उदाहरण दिले. काय उदाहरण दिले ते म्हणतात, जर तुम्ही CO2 आणि CO चा रेशिओ घेतला, CO2 आणि CO चा रेशिओ घेतला. आता ह्यात कार्बन तर काय फिक्स आहे, तुम्हाला दिसत असेल कार्बन काय इथं फिक्स आहे. कार्बन इथं दोन्हीकडे एक एकच ॲटम तुम्हाला दिसतोय. इथं आता ऑक्सिजनचं एका ॲटमचं वेट किती राहतं तर 16 ग्रॅम राहतं. इथं एकाचं 16 आहे, इथं ऑक्सिजन किती 2 आहे, दोनाचं काय राहणार 32 ग्रॅम. 16:32. सांगा रेशिओ किती, 1:2. अजून उदाहरण दिलंय त्यांनी. पुढे काय म्हणतात ते, SO2 जेव्हा सल्फर आणि ऑक्सिजन एकत्र येतात तेव्हा काय तर होतं, एक SO2 तयार होतं, एक SO3 तयार होतं. सांगा ऑक्सिजनचं वेट किती, एका ऑक्सिजन ॲटमचं वेट किती, 16 ग्रॅम. इथं ऑक्सिजन ॲटम किती आहेत, 2 आहेत. 16 दुने 32 ग्रॅम. इथं किती आहे, 16 त्रिक 48 ग्रॅम. किती, 48 ग्रॅम. आता दोघं 16च्या पाड्यात आहेत त्यामुळे ह्याचा रेशिओ काय येणार, 2:3. आला का नाही होल नंबर रेशिओ. इथं पण सल्फर एक ॲटमच होता, इथं पण एक ॲटमच होता. कळतंय ना सर्वांना काय म्हणतोय मी ते. म्हणजे एक एलिमेंट आपला फिक्स असेल तर त्याच्याबरोबर राहिलेला जो बी वाला एलिमेंट आहे तो वेगवेगळे पदार्थ तयार करतो. कधी तयार करतो, जेव्हा त्याचं वेट काय होतंय, बदलतंय. आणि त्यांचं वेट जेव्हा बदलतं, वेगवेगळे पदार्थ तयार होतात, तेव्हा त्या घेतलेल्या एलिमेंट बीचं जे वेट आहे ते जे असतं ते स्मॉल होल नंबर रेशिओच्या फॉर्म मध्येच तयार होतं. एवढासाच कन्सेप्ट आहे. आता तुम्हाला जास्तीचं थोडं कळलं असेल असं मला वाटतंय. कळलंय का नाही मित्रांनो. ओके, कळलं असावंच. ठीक आहे ना, सोप्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. ठीक आहे ना, एवढ्याशा ह्याच्यावरनं जास्त कळलं असेल असं मला वाटतंय. मागच्या पेक्षा ह्याच्यावरनं थोडं जास्त कळलं असेल. एवढंच समजून घ्या. एक एलिमेंट आपला फिक्स आहे, राहिलेला जो आहे त्याच्याबरोबरचा एलिमेंट बी
त्याचा मासचा रेशिओ स्मॉल होल नंबरच्या फॉर्ममध्ये आहे. मग इथं तुम्हाला एवढंच करायचंय की हे जे स्टेटमेंट आहे मल्टिपल प्रपोर्शनचं जेवढं मी हे दिलंय एवढं ते मनापासून मन लावून पाठ करायचंय. ठीक आहे. आणि उदाहरणासाठी हे तुम्ही बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. पुढे नंतर आहे गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. आता हा लॉ आहे काय आहे ते मी व्यवस्थित समजून सांगतो. व्यवस्थित आता हे जे स्टेटमेंट आहे ते लक्षात ठेवायचे तुम्ही. काय म्हणतात ते, द लॉ स्टेट्स दॅट वेन गॅसेस कंबाईन or are produced in a chemical reaction, they do so in simple ratio by volume, provided all gases are at same temperature and pressure. मग ते म्हणतात जेव्हा गॅसेस एकत्र येतात, मग तुम्हाला एक गोष्ट तर कळली, गे-लुसॅक्स लॉ कुठल्या स्टेटशी संबंधित आहे, गॅसेसशी संबंधित आहे. ठीक आहे. स्टेट माहिती ना आपण शिकलोय, सॉलिड लिक्विड गॅस हे स्टेट्स असतात वस्तूच्या. तर गे-लुसॅक्स लॉ हा गॅसियस व्हॉल्यूमशी म्हणजे वस्तू जेव्हा गॅसियस फॉर्म मध्ये असते तेव्हा हा गे-लुसॅक्स लॉ अप्लाय होतो. मग तेव्हा काय म्हणतात, जेव्हा गॅसेस एकत्र येतात किंवा तयार होतात केमिकल रिएक्शन मध्ये, ते कंबाईन होताना सिंपल रेशिओ बाय व्हॉल्यूम मध्ये कंबाईन होतात. मगाशी आपण रेशिओ बाय वेट बघितला, रेशिओ बाय मास बघितला, आता तुम्ही काय बघताय, रेशिओ बाय व्हॉल्यूम बघताय. मग तेच म्हणतात की जेव्हा एलिमेंट्स किंवा गॅसेस एकत्र येतात तेव्हा ते कसे कंबाईन होतात, सिंपल रेशिओ बाय व्हॉल्यूम मध्ये ते कंबाईन होत असतात. कळतंय सर्वांना? आता नीट लक्ष द्या. प्रोव्हाइडेड कधी हे होतंय, पण जेव्हा सगळे गॅसेस सेम टेम्परेचर आणि प्रेशरवर आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे तसं पाठ करा. ह्याचं मी तुम्हाला समजून व्यवस्थित सांगत आहे. कळतंय? आता नीट लक्ष द्या. ओके, चलो. हे उदाहरण बघा, पुस्तकातलंच घेतलंय मी, जास्त काय नाही. आता नीट लक्ष द्या. गॅस घेतोय आपण. मगाचपर्यंत आपण सॉलिड लिक्विडवर खेळत होतो. वॉटरच्या ठिकाणी मगाशी तुम्ही बघितलं असेल, वॉटर हायड्रोजन प्लस ऑक्सिजन दोन्ही गॅस एकत्र येतात आणि वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये तयार होत होतं. इथं थोडं म्हणजे गोष्ट वेगळी आहे. इथं तिन्ही पदार्थ कुठल्या स्टेटमध्ये, गॅसियस स्टेटमध्ये. इथं सुद्धा तिन्ही पदार्थ कुठल्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये. मग एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची, गे-लुसॅक्स लॉ मध्ये सगळे पदार्थ कुठल्या स्टेटमध्ये पाहिजे, गॅसियस स्टेटमध्ये पाहिजे. ओके, कळतंय सर्वांना? मग मला एक गोष्ट सांगा, इथं ते काय म्हणतात, 100 ml त्यांनी वॉटर घेतलंय, 50 ml त्यांनी काय घेतलंय, ऑक्सिजन घेतलंय, आणि शेवट काय तयार होतंय, 100 ml वॉटर तयार होतंय. आता तुम्ही विचार करत असाल, अरे मगाशी तर 100 आणि 50 म्हणजे मगाशी तर काय होत होतं, तर जेवढं वजन आपलं, जेवढं मास रिॲक्टंट्सचं लेफ्ट साईडला बघायला मिळत होतं तेवढंच इक्वल टू प्रोडक्ट्सचं मास बघायला मिळत होतं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. पण मित्रांनो ते आपण सॉलिड लिक्विड्स मध्ये बघत होतो. हा गे-लुसॅक्स लॉ गॅसेस बाबतीत बोलतोय. त्यामुळे इथं लॉ ऑफ कन्झर्वेशन तुम्हाला बघायला मिळणार नाही. 100 अधिक 50 150 होणार नाही. हे गॅसियस स्टेट बद्दल बोलतोय. आणि अजून एक गोष्ट, हे बेस्ट एक्सप्लेनेशन अजून एक मी देतो, की जेव्हा आपलं वॉटर तयार होतंय H2O, तेव्हा तुम्हाला काय बघायला मिळतंय, एक ऑक्सिजन किती हायड्रोजन बर बॉन्ड तयार करतोय, एक ऑक्सिजन किती हायड्रोजन बर बॉन्ड तयार करतोय, 2 हायड्रोजन बर बॉन्ड तयार करतोय. म्हणजे एका ऑक्सिजनला किती हायड्रोजनची गरज आहे, 2 हायड्रोजनच्या मॉलिक्युल्सची गरज आहे. कळतंय? एका ऑक्सिजन ॲटमला 2 हायड्रोजन ॲटम्सची गरज आहे. मग 50 मॉलिक्युल्स असतील तर एकाला 2ची गरज आहे, एकाला 2ची गरज आहे, तर 50ला किती हायड्रोजनची गरज असणार, साहजिक आहे 100. कळलं आता? त्यामुळं हे 100 ml आणि 50 ml घेतलंय. कळतंय? आणि शेवट जे वॉटर तयार होणार आहे ते किती तयार होणार आहे, 100 mlच तयार होणार आहे. कारण 2 हायड्रोजन एकत्र येऊन एका ऑक्सिजन वर जात आहेत ना. हे बघा, हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन असं एक वॉटरचं स्ट्रक्चर तयार होणार आहे ना. कळतंय का तुम्हाला? ओके, त्यामुळं असे जे आहेत ते 100 ml आपलं वॉटर तयार होणार आहे. ओके, कळलं सर्वांना? ओके, चला. मग हेच आहे की आता हे दुप्पट घेतलं ना, हे 1 व्हॉल्यूम जर आपण कन्सिडर केलं, 50 ml म्हणजे 1 व्हॉल्यूम असेल, तर 100 ml काय राहणार, 2 व्हॉल्यूम राहणार. म्हणजे वॉटर तयार होतंय ते पण किती राहणार, 100 ml तयार होत, त्यामुळे ते 2 व्हॉल्यूमच तयार होणार आहे. मग इथं बघा 2:1:1 आणि पलीकडे काय 2 हा रेशिओ तयार होतोय.
बाय व्हॉल्यूम. मग ते तेच म्हणतात व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस कंबाईन टुगेदर, म्हणजे हे एकत्र येतात. दॅट इज 100 ml अँड 50 ml प्रोड्युसिंग 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर वेपर विच अमाउंट्स टू 100 ml बिअर अ सिम्पल रेशिओ ऑफ 2:1:2. ह्या तिघांचा रेशिओ काय 2:1:2. ह्या रेशिओमध्ये बाय व्हॉल्यूम हा रेशिओ काय येतोय 2:1:2 हा येतो आहे. कळतंय सर्वांना? नक्की कळतंय? चलो जाऊ पुढे आपण. पुढचं उदाहरण आता नायट्रोजनचं दिलंय त्यांनी. नायट्रोजन आणि हायड्रोजन एकत्र येतात, काय तयार करतात? अमोनिया तयार करतात. आता नायट्रोजनचा फॉर्म्युला आहे N, अमोनियाचा फॉर्म्युला, हायड्रोजनचा फॉर्म्युला आहे H2. ठीक आहे. आणि अमोनिया काय होतं NH4 किंवा अमोनियम असेल तर ती NH3 असतं. ठीक आहे. कळतंय ना सर्वांना? मग असे आपल्याला बघायला मिळतात. मग ते काय म्हणतात की वन मॉलिक्यूल, आपण आता त्यांनी हे दिलंय की वन मॉलिक्यूल नायट्रोजनचा जो असतो व्हॉल्यूम, ते किती व्हॉल्यूमवर कंबाईन होतोय 3. म्हणजे नायट्रोजन किती हायड्रोजनवर जाणार आहे 3 हायड्रोजनवर जाणार आहे. काय तयार होणार आहे? आपला अमोनिया तयार होणार आहे. कळतंय सर्वांना? अमोनिया किती व्हॉल्यूम दिलाय 2 व्हॉल्यूम दिलेला आहे. मग हे एवढं लक्षात ठेवा की 1 व्हॉल्यूम इज टू 3 व्हॉल्यूम इज टू 2 व्हॉल्यूम हा रेशिओ तयार होतोय. बस, त्या पलीकडे काय लक्षात ठेवू नका. कळतंय ना तुम्हाला? ज्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत तिथं डोकं लावा. जिथं तुम्हाला ह्या गोष्टी, मला पण कळतंय तुम्हाला थोडे जड जातात, पहिल्या धड्यातच त्यांनी खूप कॉम्प्लेक्शन भरून ठेवलंय आणि पुस्तकामध्ये अशी भाषा पण व्यवस्थित नाही दिली की कळण्यालायक आहे. त्यामुळं थोडंसं हे उदाहरणं लक्षात ठेवा. ह्या उदाहरणातूनच तुम्हाला हळूहळू हे पाठ होईल. पाठ झालं की तुम्हाला आपल्या गोष्टी कळतील. पुढे जाताल तसं तुम्हाला मागे गेलेल्या गोष्टी डबलनी कळतील. ठीक आहे ना? त्यामुळे लक्षात ठेवा. ओके. मग इथं काय होतंय तर 1 व्हॉल्यूम नायट्रोजनचा, 3 व्हॉल्यूम हायड्रोजनचा आणि 2 व्हॉल्यूम अमोनियाचा एकत्र येतात. किती रेशिओ बनतोय 1:3:2 हा रेशिओ बनत आहे. एवढं लक्षात ठेवायचंय. सगळ्यात बेस्ट माझ्या मते हे उदाहरण तुम्हाला कळलं असेल ह्याच्यापेक्षा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जायचं पुढं. चलो पुढं. आता ते म्हणतात 10 व्हॉल्यूम ऑफ डायहायड्रोजन गॅस. डायहायड्रोजन म्हणजे H2. जर तुम्ही 10 व्हॉल्यूम घेतला तर ऑक्सिजन, तुम्हाला सांगा एका ऑक्सिजन किती हायड्रोजनवर जातोय 2 हायड्रोजनवर जातोय. म्हणजे ह्याचा काय असणार आहे बघा 1:2 रेशिओ काय होता मागाशी 100 ml हायड्रोजन जेव्हा होतं तर ऑक्सिजन किती होतं 50 ml. तर मग इथं 10 व्हॉल्यूम घेतले तर इथं किती व्हॉल्यूम घेणार तुम्ही 5 व्हॉल्यूम. आणि जे H2O तयार होणार आहे ते किती तयार होणार? हायड्रोजन एवढं तयार होतं का ऑक्सिजन एवढं? काय होतं रेशिओ आपला? काय होता आठवा 2:1:2 होता. मग हे 10 व्हॉल्यूम आहे, ह्याच्या अर्ध केलं 1:5 व्हॉल्यूम झाला. परत हे डबल होते म्हणजे हे पण किती राहणार 10 व्हॉल्यूम आपलं वॉटर तयार होणार आहे. तो प्रश्न होता, झाला आपल्याला तो आलाय की 10 व्हॉल्यूम ऑफ डायहायड्रोजन दिला असेल आणि तो 5 व्हॉल्यूम दिलाय त्यांनी. बघा आपण काय प्रश्न न वाचताच आपण सांगितलं की 5 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन आहे, कारण आपला रेशिओ आपण शिकलोय ना 2:1:2. 2 हायड्रोजन एका ऑक्सिजनवर जाणार आहे. फॉर्म्युला बघा H2O. एक ऑक्सिजन किती हायड्रोजनला घेऊन जातोय 2. मग एक ऑक्सिजन 2 हायड्रोजनला घेऊन जाणार म्हणजे हायड्रोजनची संख्या ऑक्सिजनच्या डबल असणार आहे. ऑक्सिजनची संख्या हायड्रोजनच्या अर्धी असणार आहे. कळतंय? आणि किती वॉटरचे मॉलिक्यूल तयार होतात 10 व्हॉल्यूम ऑफ वॉटर मॉलिक्यूल तयार होत आहेत. कळतंय? रेशिओ लक्षात ठेवा 2:1:2 वॉटरसाठीचा हा रेशिओ आहे. कळतंय? ते म्हणतात की हाऊ मेनी व्हॉल्यूम वॉटर वेपर तयार होईल बाबा, तर सरळ सरळ लिहून यायचं 10 व्हॉल्यूम ऑफ वॉटर तयार होणार आहे, कारण वॉटरचा रेशिओ काय शिकलो आपण 2:1:2. आता पुढचा कन्सेप्ट ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रो लॉ म्हणजे काय तर हे त्याचं डेफिनेशन आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे की इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कळतंय? परत एकदा वाचतो मी. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. 2दा-3दा वाचा, तुम्हाला अर्थ लगेच कळतील. ते काय म्हणतात इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे जर आपण गॅसेस घेतले त्यांचं व्हॉल्यूम सेम आहे तर त्या व्हॉल्यूममध्ये त्यांच्याकडे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय राहणार आहे इक्वल राहणार आहे, सेम राहणार आहे. कधी? जेव्हा आपलं टेम्परेचर आणि प्रेशर काय राहणार आहे सेम राहील त्यावेळेस. एक्झाम्पल बघा. ते म्हणतात हायड्रोजन 100 ml, ऑक्सिजन मगाशी शिकलो 2:1:2 बघा 2:1:2.
हायड्रोजन 100 ml घ्या, ऑक्सिजन 50 ml घ्या, वॉटर 100 ml तयार होतंय. आता व्हॉल्यूमला आपण कन्सिडर करूया. गेलो-सॅक्स नुसार काय, तर गेलो-सॅक्स अनुसार आपण बघितलेलं की 2 व्हॉल्यूम म्हणजे 2n मॉलिक्युल्स आपण धरले. n म्हणजे तो नंबर असेल, nच्या पट्टीतच म्हणजे तयार होते ना. तर मग 2n मॉलिक्युल्स हे झालं, n मॉलिक्युल्स हे झालं, 2n हे झालं, म्हणजे 2:1:2 रेशिओ गेलो-सॅक्स लॉ नुसार. तेच ॲव्होगॅड्रोज लॉ काय म्हणतो आपल्याला, 2n म्हणजे 2 मॉलिक्युल्स, 2 व्हॉल्यूम म्हणजे 2 मॉलिक्युल्स, 1 व्हॉल्यूम म्हणजे 1 मॉलिक्युल आणि 2 व्हॉल्यूम म्हणजे 2 मॉलिक्युल्स, किंवा 2n म्हणजे 2 मॉलिक्युल्स, n मॉलिक्युल्स म्हणजे 1 मॉलिक्युल, 2n म्हणजे 2 मॉलिक्युल्स. सरळ सरळ, जास्त फरक काय नाहीये. ठीक आहे, म्हणजे तेच 2:1:2. फक्त इथं काय म्हणतोय आपण, पट्टीत म्हणतोय 2n, nच्या पट्टीत n, 2n, पण इथं फिक्स आहे 2 मॉलिक्युल्स, 1 मॉलिक्युल, 2 मॉलिक्युल. ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल बद्दल माहिती देणार आहे. आता एवढंच लक्षात ठेवा, ॲव्होगॅड्रोज लॉ आहे तसं स्टेटमेंट पाठ करा. आणि तुम्हाला आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ॲव्होगॅड्रोज लॉ तुम्हाला कशाची माहिती देणार आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्सची माहिती देणार आहे. कळतंय? बस, त्या पलीकडं सध्याला तरी काहीच लक्षात ठेवू नका. कळतंय मित्रांनो? ह्या पलीकडं काही लक्षात ठेवू नका. सरळ सरळ तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी परत पुन्हा पुन्हा येणार आहेत. कळतंय ना? मी आता शिकवायचं म्हणल्यावर सगळं डिटेलमध्ये शिकवाल, पण तुमचा मेंदू जाम होईल, कारण हा चॅप्टर नंबर 1 आहे. आत्ताच आपला चॅप्टर सुरू झालाय. पहिल्या धड्यालाच 10व्या धड्याचं मी नाही शिकू शकत आणि तुम्हाला झेपणार पण नाही, सरळ सांगायचं झालं तर. त्यामुळे जेवढं सांगतोय तेवढं समजून घ्या, उदाहरणं बघा, तुलना करा, जे एक्झाम्पल दिले त्याच्याकडे 2दा-3दा नीट बघून काढा, तरच तुम्हाला ह्या गोष्टी कळणार आहेत. ठीक आहे ना मित्रांनो? कळतंय ना? चलो पुढे नंतर ते काय म्हणतात की तेच एक्झाम्पल एक्सप्लेन केलंय. 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन combined with 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर विदाउट लिव्हिंग एनी अनरिएक्टेड ऑक्सिजन. म्हणजे सगळंच रिएक्ट होतोय ऑक्सिजन, कुठलं ऑक्सिजन शिल्लक राहत नाही. ॲव्होगॅड्रोज लॉ नुसार 1 व्हॉल्यूम कंटेन n मॉलिक्युल्स. एका व्हॉल्यूम मध्ये किती मॉलिक्युल असतील? n. तर 2n मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन combined with n मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2n मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. कळतंय? सिंपल आहे, तेच त्यांनी इथं शब्दांमध्ये दिलेलं आहे. कळतंय ना मित्रांनो? ही बघा त्याची डायग्राम आहे. 2 मॉलिक्युल होतं ना हायड्रोजन, 2 व्हॉल्यूम होतं, 2 व्हॉल्यूम होतं, हे 1 व्हॉल्यूम होतं, हे 2 व्हॉल्यूम तयार होतंय. बघा तुम्हाला दिसेल, हे 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन असं H2, हे 1 व्हॉल्यूम असं H2, हे एकत्र मिळून बनतात 2 व्हॉल्यूम. ऑक्सिजन बघा O2च्या फॉर्म मध्ये असा असतो. वॉटर कसं तयार होतंय? H2O. स्ट्रक्चर नीट बघा, H2O तयार होते आणि ते किती तयार होत आहेत? 2 व्हॉल्यूम तयार होत आहेत. म्हणजे रेशिओ काय? 2:1:2. म्हणजे हे 1 व्हॉल्यूमला कन्सिडर करायचं n, 2 व्हॉल्यूमला 2n आणि ह्याला पण 2n. मग तुम्हाला कळेल की काय चाललंय नक्की. कळतंय? मग तुम्हाला कळेल. आता कळलं असेल बऱ्यापैकी. म्हणजेच तेच 2:1:1 म्हणजे 2n:2n:2n. एवढं सिंपल आहे. 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिॲक्ट विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन, 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिॲक्ट विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर. 2:1:1. 1 ला कन्सिडर करायचा n मॉलिक्युल्स. मग 2 व्हॉल्यूम म्हणजे 2n मॉलिक्युल्स, इथं पण 2n म्हणजे 2n मॉलिक्युल्स, किंवा 2 व्हॉल्यूम म्हणजे 2n मॉलिक्युल्स. एवढंच लक्षात ठेवा. कळतंय? चला पुढं आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. ठीक आहे, पुढं काय दिली त्यांनी? डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी दिलेली आहे. ओके मित्रांनो, तुम्हाला जड तर नाही होत आहे ना? थांबायचं का इथपर्यंत? मला असं वाटायला लागले की थांबावं आपण. ठीक आहे, डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी हा जो पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर पासून कंटिन्यू करू, कारण मला आत्ता अपेक्षित एवढंच आहे. मला तुमच्यावर वजन आहे टाकायचं. पहिली गोष्ट, तुमच्याकडून हे झालं पाहिजे. जेवढं शिकवलंय आत्ता तेवढंच डायजेस्ट करा, तेवढं पचवा, मेंदूला ते पचवायची सवय लावा, तेवढं समजून घ्या. ह्या पलीकडे तुम्हाला आत्ता मी काही समजावलं ना तरी तुम्हाला कळणार नाही, कारण आत्ता सुरुवात आहे. मी 1000 वेळा तेच सांगतोय की आत्ता हा चॅप्टर 1 आहे. थोड्या गोष्टी टेक्स्टबुक वाचा, मी जे सांगतोय ते ऐका. जेवढं सांगतोय 2:1:1, 2 व्हॉल्यूम म्हणजे 2n, 1 व्हॉल्यूम म्हणजे n, 2n म्हणजे 2 व्हॉल्यूम म्हणजे 2n. एवढं लक्षात ठेवा. सध्याला नेक्स्ट लेक्चर पासून आपण हे राहिलेलं डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, ॲटॉमिक मास, इथं बघा तुम्हाला हे बघूनच थोडं टेन्शन येईल. मला वाटते, मला तुमची थोडी जास्त काळजी वाटते, त्यामुळं मी ह्या गोष्टी थोड्या
नंतर घेईल. ठीक आहे, मोल कन्सेप्ट बघा, हे आकडे बघून तुम्हाला आत्ता जर मी हे कंटिन्यू केलं, तुम्ही इथं जागेवरच मोबाईल बघता बघता चक्कर येऊन पडताल. त्यामुळं हा कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे, कळतंय मित्रांनो. आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा की जे आज शिकवले ते रिवाइज करा. व्हिडिओ एकदा परत बघा वाटलं तर. कळतंय, टेक्स्ट बुक रीड करा, टेक्स्ट बुक लाईन टू लाईन रीड करा. स्टेटमेंट्स जे स्टेटमेंट दिलेत लॉजचे जे काय स्टेटमेंट आहेत ते स्टेटमेंट रीड करा आणि बाय हार्ट करा, पाठ करा ते स्टेटमेंट. जेवढ्या वेळा तुम्ही स्टेटमेंट वाचताल, जेवढ्या वेळा वाचताल तेवढ्या वेळा तुमच्यासाठी चांगले. आणि एक्झाममध्ये हेच लॉ, हेच स्टेटमेंट डायरेक्टली विचारले जातात, त्याचे एक्झाम्पल लिहा म्हणतात. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला लॉ तर शिकवलेत, त्यांचे एक्झाम्पल पण शिकवलेत. तुम्हाला आहे तसे तेवढंच लक्षात ठेवायचंय, बाकी काय फालतू लक्षात ठेवायचं नाहीये. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. हा झाला आपला पार्ट 2. भेटूया लास्ट पार्टमध्ये, पार्ट 3 मध्ये. लास्ट पार्टमध्ये थोडं ब्रेनची तयारी ठेवा की थोड्या जड गोष्टी आपल्याला पचवायच्या आहेत. त्यासाठी आधीच तयारीनिशी उभे राहा. आहे जेवढ्या गोष्टी मी शिकवल्यात आधी त्या कम्प्लीट करा, मग आपण पुढे जाऊया. कळतंय ना सर्वांना? कारण तुम्हाला जड जाईल. मला घ्यायला काय, मी अजून लेक्चर कंटिन्यू करेल. मला तुम्हालाच ऑनलाईनची हीच प्रॉब्लेम राहतं. ऑफलाईनला समोरासमोर असलं की कळतं की लगेच कळलंय का नाही. ऑनलाईनला हाच प्रॉब्लेम येतो की व्यवस्थित गोष्टी एक तर समजावता येत नाहीत, आणि समजावता जरी आले तर तरी त्या समोरच्याला लगेच कळतायत का त्या आपल्याला कळत नाहीयेत. कळतंय ना? त्यामुळे रिवाइज करा बाळांनो. कळतंय? भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, पार्ट 3 मध्ये. पार्ट 3 मध्ये आल्या मी पहिल्यांदा रिव्हिजन घेईल प्रत्येक गोष्टीची. रिव्हिजनच्या वेळेस जर तुम्ही वाचून आलात, प्रत्येक लॉ तुम्ही पाठ केला, तर रिव्हिजनला तुम्हाला 101% हेच कन्सेप्ट कळणार. आणि मग मी तिथून पुढे आपले बाकीचे जे कन्सेप्ट आहेत ते शिकवायला सुरू करेल. तर मित्रांनो, बाय बाय. जे लोक चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, सबस्क्राईब करा. जे लोक जुने आहेत किंवा जे लोकांनी व्हिडिओ बघितलाय त्यांनी चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ओके, मला माहिती आहे आजचं लेक्चर थोडं जडच गेलंय तुम्हाला, कळतंय मला, पण होईल, हळूहळूच होईल. प्रयत्न केले तर सगळं शक्य आहे. केमिस्ट्री मी तुम्हाला सांगितलंय एवढा सोपा विषय नाहीये, पण एकदा कळायला लागला ना मग तुम्ही कुणालाच ऐकणार नाही, एवढी गॅरंटी आहे. त्यामुळं चॅनलशी जुडलेले राहावा, जेवढं सांगतोय तेवढं करा. त्या पलीकडे जास्त डोकं चालवू नका. नाही कळणार गोष्टी सुरुवातीला, सगळ्यांवर हाच प्रॉब्लेम होतो. तुम्हीच काय नवीन नाहीयेत, सगळ्यांवर हाच प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे आधी पाठांतरावर लक्ष द्या, तेवढं पाठांतर करा, व्हॅल्यूज पाठ करा, एक्झाम्पल पाठ करा, पास. आणि मग पार्ट 3चं लेक्चर बघा, जास्त फरक तुम्हाला जाणवेल. ठीक आहे, चलो बाय बाय. भेटूया आपल्या पार्ट 3 मध्ये. जे विद्यार्थी नवीन आहेत, कम्युनिटी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, कम्युनिटी लिंक जॉईन करा. 11वीची 12वीची, तुम्ही ज्या स्टँडर्ड 11वीला असेल 11वीची लिंक जॉईन करा. आणि 12वी वाले जे विद्यार्थी असतील, जे हा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी 12वीची लिंक जॉईन करा. ठीक आहे, चलो बाय बाय.